लग्नाची बेडी या मालिकेच्या 24 ऑक्टोबरच्या भागामध्ये रुक्मिणी आणि मधू यांचं बोलणं चालू असताना इकडे विनू पायऱ्यांवरून गडगडत खाली येतो. विनूला पायऱ्यांवरून खाली येताना पाहताच इकडे आता धावत धावत राघव त्याला धरतो आणि विनू काय झालं, विनू काय झालं असं म्हणत त्याला आता सोफ्यावरती आणतो. विनूचा पाय खूप दुखत असतो. मधू त्याच्या पायाला मलम लावत असते. पण आता इकडे राजश्री म्हणते, विनू काय होते तुला असं म्हणत सगळेच जण विनूची काळजी करत असतात. इकडे रुक्मिणीला मात्र त्या मोबाईलमधून नंबर डिलीट करणं यापेक्षा महत्त्वाचं काही वाटतच नसतं. राघव म्हणतो, मधू काय झालं, काय झालं हे सगळं. याच्यावरती ऋतुजा म्हणते, बरोबर आहे, ज्याप्रमाणे ती सिंधू आपल्याला लागलेली पनवती होती ना, तशीच ही सावी सुद्धा आपल्याला लागलेली पनवती आहे. आधी सिंधू आपल्याला त्रास द्यायची आणि आता सावी. राघवच्या लक्षात येतं की सावीवरून काहीतरी गडबड झाली. राजश्री म्हणते, ऋतुजा अगं विषय काय, तू बोलतेस काय, जरा शांत बस बरं. यावर ते रुक्मिणी म्हणते, राजश्री काय चुकीचं बोलली ती. आत्तापर्यंत सिंधूने आपल्याला त्रास दिला, सिंधूची मनमानी आपण सहन केली आणि आत्ता ह्या सावीमुळे. याच्यावरती राजश्री म्हणते, वहिनी आत्ता हा विषय काढायची गरज नाही, विनूला किती त्रास होतोय बघा. याच्यावरती मधू म्हणते, आपण ना मलम लावूया, पटकन ते मलम लावू, म्हणजे ज्याप्रमाणे त्या दिवशी बरं वाटलं ना आत्तासुद्धा बरं वाटेल. असं म्हणत मधू आता मलम आणण्यासाठी जाते. तर इकडे रुक्मिणी आडमुटपणाने म्हणते, ती सिंधू नको, त्या सिंधूने दिलेलं औषधसुद्धा नको. राघव म्हणतो, काकू तू कुठचाही राग कुठेही काढत जाऊ नकोस, कारण आता बरं वाटणं विनूला हे महत्त्वाचं आहे. कुणी मलम दिलंय, काय मलम दिलंय, त्या गोष्टीचा इथे काही संबंध नाही आहे. आणि तो म्हणतो, माझ्या विनूसाठी मी काहीही करायला तयार आहे, यामध्ये कुणीही पडायची गरज नाही, माझ्या मुलासाठी मी काय करायचं ते बघेन. असं म्हणत राघवने सगळ्यांना इशारा दिलेला असतो. तोपर्यंत इकडे आता सावी घरात कुठेच दिसत नाही, म्हणून सिंधू घाबरीघुबरी होते आणि सावी सावी असं म्हणत असतानाच तिला आता मोबाईलमध्ये विनूचा फोन डायल केलेला दिसतो. लगेचच सिंधूच्या लक्षात येतं की सावी बहुतेक पोलिसांचा ड्रेस घालून विनूला भेटायला निघालेली आहे आणि सिंधूचा हा अंदाज खरा असतो. इकडे दहिगावच्या बस स्टॉपवरती पुण्याच्या बसची वाट पाहत सावी उभी असते आणि विचार करते, कधी येणार पुण्याची बस आणि मी कधी जाणार, मला कधी विनू भेटणार, मला न विनूला कधी भेटेन असं झालंय. पण तिकडे गेल्यावरती मी ओळखू कसं त्या काकांना. ते काही नाही, इथून डायरेक्ट मी पोलीस स्टेशनला जाईन. पोलीस स्टेशनला गेल्यावरती तिकडे मी त्यांचा पत्ता सांगेन, मग ते पोलीस मला त्यांच्याकडे घेऊन जातील. असा विचार करत असताना एक गुंड तिकडे येतो आणि तो विचार करतो, चला भल्या घरची मुलगी दिसते, हिला जर किडनॅप केलं ना तर ताबडतोब मला मोठी रक्कम मिळेल. म्हणून तो म्हणतो, बाळा तुला कुठे जायचंय, चल मी तुला सोडतो. असं म्हणत तो आता सावीला किडनॅप करण्याचा विचार करत असतो. तोपर्यंत राजश्री मलम घेऊन येते. मधू ते मलम लावते. रुक्मिणी म्हणते, राघव तू प्रत्येक गोष्टीला विरोध करतो आहेस आणि राजश्री तू का बरं मलम दिलंस त्या सिंधूने दिलेलं. आत्तापर्यंत राघव मनमानी करत होता ते सगळं आणि सगळं त्या सिंधूमुळे, आणि आता हा विनू मनमानी करतोय ते सावीमुळे. याच्यावरती विनू म्हणतो, मोठी आजी सावीला काही बोलू नकोस, सावीने काहीच केलेलं नाही आहे. असं म्हणत रुक्मिणीला सगळेच जण विरोध करत असतात. तोपर्यंत घाबरलेली सिंधू मंगेशला कॉल करते आणि मंगेश कुठे आहेस तू, मंगेश तू लवकर ये. याच्यावरती मंगेश म्हणतो, सिंधू काय झालंय, तुझा आवाज का असा घाबरा झालेला दिसतोय. सिंधू म्हणते, मंगेश अरे सावी घरात नाही आहे. याच्यावरती मंगेश म्हणतो, असं काय करतेस, कुठे आहे सावी, बघ की आजूबाजूला. याच्यावरती सिंधू म्हणते, मंगेश नाही, सावी कुठेच नाही आहे. मला असं वाटते काल तुझ्याकडून तो पोलिसांचा ड्रेस मागून तिने घेतला ना, तो घालून तिला बहुतेक पुण्याला विनूला भेटायला जायचं होतं. तू ताबडतोब ये, आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. तोपर्यंत इकडे आता सावी सांगत असते, तुम्हाला माहिती आहे का पुण्याचा रस्ता. यावरती तो किडनॅप करणारा माणूस सांगत असतो, हो तर मला माहिती आहे ना, अगं मी तुला ह्या बाईकवरतीच सोडेन पुण्याला, चल लवकर, मला सगळे पत्ते माहिती असतात. असं म्हणत तो आता तिला किडनॅप करण्याच्या गोष्टी करत असतो. पण हुशार सावी लगेचच सावध होते. ज्या वेळेला तो माणूस आता चॉकलेट घेऊन तिला देत असतो आणि म्हणतो, घे बाळा चॉकलेट खा. सावी सांगते, नाही, माझ्या आईने सांगितलंय की कुणाच्याही अनोळखी माणसाच्या हातून काही घ्यायचं नाही. तो माणूस म्हणतो, अगं मी अनोळखी कुठे आहे, आत्ता तर काही तासापूर्वी आपण बोलतोय की. सावी म्हणते,
तुम्ही जाताय की पोलिसांना बोलवू? मला माहिती आहे तुम्ही बॅड अंकल आहात, थांबा माझ्याकडे मोबाईल आहे, आत्ता पोलिसांना कॉल करते. तो माणूस म्हणतो काय मुलगी आहे, हिच्याशी नीट बोलतोय तरी हीच मला पळवती आहे. सावी म्हणते मी पोलिसाचा ड्रेस घातले तरी ही लोक मला घाबरत नाहीत, पण ह्यांना माहीत नाही आहे मी आहे इन्स्पेक्टर सावी सावंत. असं म्हणत ती आता पुण्याच्या बसची वाट पाहत बस स्थानकावरती थांबते. काही लोक पण गावातली तिकडे यायला लागतात. इकडे विनूची अवस्था खूप बिकट असते आणि रुक्मिणीच्या तोंडाचा पट्टा सतत चालू असतो आणि ती सांगत असते, राघव दरवेळेला तुझी मनमानी मी ऐकून घेणार नाही. राघव म्हणतो काकू जरा शांत हो, काय असं करतेस तू? आता विनूची अवस्था बघ आणि त्याला काय झालंय ते बघायला पाहिजे. याच्यावरती रुक्मिणी म्हणते, अच्छा म्हणजे तुला रक्ताच्या काकूपेक्षा तो परका मुलगा जास्त महत्त्वाचा वाटतो, तू दरवेळेला हेच करत आलास. राजश्री म्हणते, वहिनी काय बोलताय तुम्ही, कोण परका? याच्यावरती आता रुक्मिणी म्हणते, मग काय, तो ना आपल्या रक्ताचा ना नात्याचा, त्याच्यासाठी हा माझ्याशी भांडतोय. आता मात्र राघवचा पारा खूप चढतो. रुक्मिणी म्हणते, राघवने ज्या वेळेला सिंधूला या घरात लग्न करून आणलं ना तेव्हा सुद्धा त्यांनी मनमानी केली होती. दरवेळेला सिंधूचंच म्हणणं ऐकायचा आणि आता आता ह्या विनूची मनमानी आणि हे सावी. आता राघवच्या मनात तरी काय आहे? तो त्या सिंधूला आणि सावीला या घरात घेऊन येणार आहे का? राघव म्हणतो, माझ्या मनात असं काही नाही आहे, पण विनू कुणी परका नाही आहे, विनू माझा मुलगा आहे आणि माझ्या मुलाच्या बाबतीत जो निर्णय घ्यायचा तो मी घेईन, यामध्ये पडण्याचा अधिकार मी कुणालाही दिलेला नाही. असं म्हणत रुक्मिणीची अगदी खडे बोल सुनवत राघवने अगदी चांगलीच खरडपट्टी काढलेली असते. तोपर्यंत पुण्याच्या बसची वाट पाहत सावी कंटाळलेली असते. कधी येणार बस, कधी येणार बस, किती वेळ मी थांबू असा विचार करत ती आता बस स्टॉपच्या इथे बसते. तोपर्यंत सिंधूच्या लक्षात येतं की बहुतेक ही पुण्याला जाण्यासाठी निघालेली आहे आणि त्यामुळे सिंधूसुद्धा आता त्याच दिशेने जायला निघते. सिंधू पण तिकडे जायला निघते आणि रस्त्यामध्ये भेटणाऱ्या प्रत्येकाला ती विचारत असते, सावीला पाहिलंत का, सावीला कुणी पाहिलंत का? पण कुणीही सावीला पाहिलेलं नसतं. मग मात्र आता इकडे सावी कंटाळते आणि बस स्टॉपच्या एका टोकाला बसते आणि डोकं टेकते. सिंधू तोपर्यंत सगळीकडे सावी सावी असं म्हणत तिला शोधत येत असते. सावी विचार करते, अजून का नाही बरं पुण्याची बस आली, किती वेळ झाला, आता मी कसं काय जाऊ विनूकडे असा विचार करत आता इकडे सावीसुद्धा अस्वस्थ असते. आता सिंधूला अचानकपणे सावी दिसते. सिंधू धावत पळत सावीकडे येते आणि सावी, अगं तू इथे कुठे, का बरं तू इथे आलीस? याच्यावरती सावी म्हणते, आई तू मला विनूसोबत बोलून देत नाही आहेस, म्हणून मला विनूला भेटायला जायचं आहे, त्याचसाठी मी इथे आले. सिंधू म्हणते, बाळा पण तू माझा विचार नाही का केलास? मला किती वाईट वाटलं असेल या गोष्टीचं, तुला काहीच नाही वाटलं का? याच्यावरती विनूला आता भेटायचं होतं, तो माझी वाट पाहत असेल आणि तुम्ही कुणीच मला भेटू देत नाही. आधी माझे बाबा मला सोडून गेले, त्यानंतर पोलीस काका आणि विनू गेला आणि तू सुद्धा मला प्रेम करत नाहीस. सिंधू म्हणते, बाळा असं नाही आहे गं, मी तुला प्रेम करते, पण तुला विनूला भेटून येण्याचं काही कारण आहेत जी मी तुला नाही सांगू शकत. असं म्हणत सिंधू आता सावीला सांगते, यापुढे तू मला सोडून कधीही कुठे जाणार नाहीस ना, मला किती तुझी काळजी वाटली बाळा. यावरती सावी म्हणते, आई पण तू मला विनूला का भेटू देत नाहीस? असं म्हणत ती अजूनही चिडून बसलेली असते. सिंधू म्हणते, बाळा माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे, तू मला प्रॉमिस कर बरं, तू मला सोडून कुठेही जाणार नाहीस. मग सावीची कळी खुलते आणि ती म्हणते, आई मी तुला प्रॉमिस करते, मी तुला सांगितल्याशिवाय कुठेही जाणार नाही. यावरती सिंधू म्हणते, माझ्याकडे ना एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी, माझ्याकडे एक सरप्राईज आहे, चल मी तुला दाखवते. यावरती सावी विचार करते, आई मला आता काय सरप्राईज देणार आहे, मला विनूची भेट घडवून आणणार आहे की काय? असा विचार करत सावी स्वतःच खुश होते आणि ताबडतोब विनूसोबत भेटायला सावीसोबत निघून जाते. त्याच वेळेला इकडे मात्र रत्नपारख्यांच्या घरी खूप मोठा तमाशा झालेला असतो, कारण रुक्मिणीने जबरदस्ती केल्यामुळे विनूसुद्धा घर सोडून निघून गेलेला असतो. विनू घर सोडून निघून गेल्यामुळे इकडे चिडलेली अन्वी सांगत असते, ही सगळ्यांना जबरदस्ती करते, हिच्यामुळे सिंधुमामी घर सोडून गेली, हिच्यामुळे माझ्या आईला वेड लागलं आणि हिनेच सगळी कारस्थानं केलेत आणि त्याचमुळे हा सगळा प्रकार घडलाय की आज विनूसुद्धा घर सोडून गेलाय. ही आजी आहे ना, ही सगळ्यांना त्रास द्यायला आलेली आहे आणि आज विनू जो घर सोडून गेलाय हा हिच्यामुळेच. आता विनू घर सोडून निघून गेलाय, तो घर सोडून दहिगावला जाणार का आणि हा यामध्ये सगळ्यामध्ये विनूला काही त्रास होणार का, हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.